नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त बातमीबद्दल बोलणार आहोत, ज्याची तुम्ही सर्वजण खरं तर खूप आतुरतेने वाट पाहत होतात. हो, बरोबर ओळखलत, GMC मुंबई गट ड भरतीचा निकाल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट या महत्त्वाच्या अपडेटवर जाऊया. आणि ही आहे ती मोठी बातमी. अखेर GMC मुंबई गट ड पदासाठीची गुणवत्ता यादी म्हणजेच आपली मेरिट लिस्ट अधिकृतपणे जाहीर झालेली आहे. म्हणजे तुमची इतक्या दिवसांची जी मेहनत होती, जी प्रतीक्षा होती, ती आता कुठेतरी फळाला आली आहे. तुमचे मार्क्स आता तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पण ही लिस्ट तर आली, पण ती बघायची कशी, हा प्रश्न असेल ना? तर अजिबात काळजी करू नका. आपण पुढच्या काही क्षणातच याची एकदम सोपी आणि सरळ प्रक्रिया समजून घेणार आहोत. चला पाहूया. बघा, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात पहिलं काम काय करायचं तर GMC मुंबईच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे तुम्हाला नोटीस नावाचा एक सेक्शन दिसेल. त्यातच ही गुणवत्ता यादीची PDF फाईल तुम्हाला मिळेल. ती पटकन डाउनलोड करा. फाईल उघडली की तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सर्च किंवा फाइंड नावाचा जो ऑप्शन असतो ना, तो वापरा. तिथे तुमचं नाव किंवा रोल नंबर टाका आणि बस, एका क्लिकवर तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. चला, आता असं समजूया की तुम्ही लिस्ट डाउनलोड केली आणि तुमचं नावही शोधलं. ज्यांना चांगले गुण मिळालेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण आता या लिस्टमध्ये नक्की काय काय दिलंय आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे, तुमचा निकाल कसा वाचायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, तेच आता बघूया. या गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला प्रामुख्याने 3 गोष्टी दिसतील: तुमचा रोल नंबर, तुमचं पूर्ण नाव आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळालेले रॉ मार्क्स. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे रॉ मार्क्स म्हणजे नेमकं काय? तर रॉ मार्क्स म्हणजे परीक्षेत तुम्हाला थेट मिळालेले गुण. यात कोणतंही नॉर्मलायझेशन किंवा दुसरे कोणतेही बदल केलेले नाहीत. हे तुमचे मूळ अस्सल गुण आहेत, जे तुम्ही पेपरमध्ये मिळवले आहेत. ठीक आहे, तर आता तुम्हाला तुमचे गुण माहीत झाले आहेत. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. पण प्रवास इथेच संपलेला नाहीये. खरी उत्सुकता तर आता आहे की यापुढे काय, नाही का? आणि आता आपण वळतोय त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, की आता पुढे काय होणार. आणि तो प्रश्न जो तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे, कट ऑफ किती असेल. तर बघा, आता या रॉ मार्क्सचं एक सविस्तर विश्लेषण केलं जाईल. आणि हे विश्लेषण करताना खूप गोष्टी विचारात घेतल्या जातात. जसं की एकूण जागा किती होत्या, परीक्षेची काठिण्य पातळी काय होती, आणि या सगळ्या डेटाच्या आधारावर प्रत्येक कॅटेगरीनुसार एक अंदाजित कट ऑफ काय असू शकतो याचा एक सखोल अंदाज पुढच्या व्हिडिओमध्ये मांडला जाईल. याचा सरळ अर्थ असा आहे की ही मेरिट लिस्ट येणं ही फक्त एक सुरुवात आहे. खरी निवड प्रक्रिया तर यानंतरच्या रँक आणि अपेक्षित कट ऑफच्या विश्लेषणावरच ठरणार आहे. त्यामुळे पुढचा टप्पा हा निर्णायक असणार आहे, हे नक्की. आणि हो, हे विश्लेषण अधिक अचूक करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तुम्ही तुमचे रॉ मार्क्स किती आहेत ते खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. कारण जितके जास्त लोक आपले गुण शेअर करतील, तितका कट ऑफचा अंदाज अधिक अचूक येईल. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि माहिती तयार करण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल, तर तुम्ही छोट्याशा मदतीने आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा: माझे गुण आणि जो काही संभाव्य कट ऑफ लागेल त्यामध्ये किती अंतर असू शकतं? यावर विचार करा, कारण याचं उत्तर तुम्हाला पुढची दिशा ठरवण्यासाठी नक्कीच मदत करेल. पण हो, निराश होऊ नका आणि आशा तर अजिबात सोडू नका. त्यामुळे आगामी कट ऑफचं विश्लेषण अजिबात चुकवू नका. जर तुम्हाला DMER बद्दल अजून जास्त जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच महत्त्वाच्या आणि वेळेवर मिळणाऱ्या अपडेट्ससाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या विश्लेषणात.